नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. कार्तिक महिन्यानंतर येणारा महिना म्हणजेच मार्गशीर्ष महिना. श्रावण महिन्या एवढंच मार्गशीर्ष महिन्याला महत्व आहे. या महिन्यात केलेली सेवा ही देवाच्या चरणी पोहोचते असे म्हणतात. कार्तिक महिन्यानंतर येणारा महिना म्हणजेच मार्गशीर्ष महिना. श्रावण महिन्या एवढेच मार्गशीर्ष महिन्याला महत्व आहे. या महिन्यात केलेली सेवा ही देवांच्या चरणी पोहोचते असे म्हणतात. मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची सेवा आपण करत असतो, पण त्याचबरोबर आपल्याला स्वामींची सेवा देखील करायची आहे. या सोनेरी संधीचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे आणि आपल्या आयुष्याचं सोनं करायचं आहे. तर आपण जाणून घेऊया कशा प्रकारे आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे. हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याला विशेष महत्व आहे. कार्तिक महिन्यानंतर येणारा मार्गशीर्ष महिना हा पवित्र महिना मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यात श्री स्वामी समर्थ आपण महाराजांची सेवा केल्याने देखील आपल्याला अशक्य शक्य करतील अशी खूप अनुभव प्रचिती येत असतात. स्वामी भक्त अनेक प्रकारे स्वामींची तशी तर सेवा निरंतर करत असतात, पण मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मींच्या गुरुवारांसोबतच आपल्याला स्वामींचे व्रतही करू शकतो. जाणून घेऊ आपण स्वामी समर्थ व्रतांबद्दल, की आपण कशा प्रकारे स्वामी समर्थांचे गुरुवार व्रत कसे करू शकतो. मार्गशीर्ष महिना हा 13 डिसेंबर पासून सुरू होत आहे, तर 11 जानेवारीला हा संपणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मी व्रतांसोबतच स्वामी समर्थ यांचे गुरुवाराचे व्रत आपल्याला तसे तर स्वामी भक्तांना माहिती आहे, पण जे कोणी या मार्गामध्ये स्वामी सेवेमध्ये नवीन असतील त्यांच्यासाठी आपण ही माहिती जाणून घेऊया. आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील 11 गुरुवारांचे व्रत स्वामी सेवेमध्ये केले जातात. शिवाय हे व्रत केल्याने आयुष्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठीही केले जातात. कामात यश आणि प्रगतीसाठी स्वामीचे हे व्रत अनेक भक्त करत असतात. नक्की करा, एकदा तरी करून बघा आणि तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि मला कमेंटला सांगा, म्हणजे जे बाकीचे लोक व्हिडिओ बघतात त्यांना देखील 11 गुरुवार व्रत करण्याची प्रेरणा भेटेल. तर सगळ्यात आधी आपण मांडणी कशी करायची आहे ते पाहूया. हे व्रत करताना स्वामींवर अखंड श्रद्धा आणि विश्वास असावा. हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून सुरू करायचे असते, पण काही कारणास्तव तुम्हाला नसेल जमलं तर तुम्ही त्यानंतरच्या गुरुवारी देखील करू शकतात, किंवा मग घरातील कोणीही दुसऱ्याकडून तुम्ही ते सुरुवात करू शकता. गुरुवारी लवकर उठून स्नान करावे आणि त्यानंतर पूजेची मांडणी ज्या ठिकाणी आपण करणार आहोत त्या ठिकाणी ती जागा आपल्याला स्वच्छ करायची आहे. चौरंग किंवा पाटात जे काही आपण ठेवू त्याच्या आधी आपल्याला एक रांगोळीने किंवा कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मग त्याच्यावर चौरंग ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरायचे आहे. आणि त्यानंतर देवघरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो जोही असेल तो घ्यायचा आहे आणि तो आपल्याला एक वडाचे पान घ्यायचे आहे आणि वडाचे पान हे समोरच्या दिशेने असं ठेवायचे आहे आणि त्यावर आपल्याला स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे. फोटोच्या उजव्या बाजूला घंटी ठेवायची आहे आणि डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे. ही सगळी मांडणी केल्यानंतर अगरबत्ती, धूप, दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि आता जर स्वामींची मूर्ती असेल तर आपल्याला मूर्तीवर श्री सुक्त, पुरुष सुक्त आणि पवमान सुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे. आणि जर फोटो असेल फुलांनी पाणी शिंपडत आपल्याला अशा प्रकारे अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वामींना गंध लावायचा आहे, हिना अत्तर लावायचे आहे. स्वामींना एखादं फळ अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर एका वाटीमध्ये खडी साखर ठेवून त्यावर तुळशीचे पान ठेवायचे आहे आणि त्यासोबत एका लहान लोटी तांब्यामध्ये पाणी ठेवायचं आहे. जिथे घंटी ठेवली आहे तिथे आपली जपमाळ ठेवायची आहे आणि स्वामींना फोटो किंवा मूर्ती जे काही असेल त्यांना हार किंवा गजरा अर्पण करायचा आहे आणि त्यासोबत आपण मिठाईचा म्हणून प्रसाद देखील आपण ठेवू शकतो. त्याचसोबत आपल्याला स्वामी चरित्र सारामृत पोथी देखील ठेवायची आहे आणि या दिवशी आपल्याला मांडणी करताना किंवा दिवसभर देखील आपल्याला पूर्ण स्वामींच्या नावाचा जप चालू ठेवायचा आहे. आणि आता आपल्याला संकल्प घ्यायचा आहे. संकल्प घेताना चमच्याने थोडंसं पाणी उजव्या हातात घ्यायचं आहे, त्यामध्ये फूल अक्षदा घ्यायची आहे आणि आपलं नाव गोत्र बोलून जी काही आपली इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी
स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवारचे व्रत करत आहात असे संकल्प घ्यायचा आहे आणि ते पाणी आपल्याला ताटात सोडायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला 11 माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. त्यानंतर 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि मग त्यानंतर सारामृत पोथीचे वाचन करायचे आहे आणि ते सगळं झाल्यावर आपल्याला आरती करायची आहे आणि प्रसाद सगळ्यांना वाटायचा आहे. अशा प्रकारे आपण मार्गशीर्ष महिन्यात 11 गुरुवारचं व्रत करत असतो आणि संकल्प हा फक्त आपल्याला पहिल्या गुरुवारीच करायचा आहे. हे व्रत करत असताना एखाद्या गुरुवारी आपण स्वामी समर्थांचे जे मठ किंवा केंद्र जे काही तुमच्या जवळपास असेल त्या ठिकाणी जाऊन एक नारळ आणि खडी साखर अर्पण करायची आहे आणि जर हेही शक्य नसेल झालं तर तुम्ही घरच्या घरी स्वामींच्या चरणी हे अर्पण करू शकतात. पण या धावपळीच्या काळात व्रत तर करायचे असते, पण सकाळी हे सर्व करायला जमत नाही. तर अशा वेळी आपल्याला हे कसं करायचं? तर तुम्ही सकाळी पूजेची मांडणी करून घ्या, आरती पण करून घ्या आणि मग दिवसभरात तुम्हाला जसं जमेल संध्याकाळी, दुपारी ज्या वेळेस शक्य होईल त्यावेळी तुम्ही बाकीची पूजा म्हणजे तारक मंत्र, जप, 11 माळी श्री स्वामी समर्थ जप, पोथी यांचे वाचन करू शकतात. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आणि झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा नवीन छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.